नमस्कार मित्रांनो, मातांनो आणि भगिनींनो, मी अनिल दातोड स्वागत करतो तुमचा आपल्या शासन निर्णय या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या महाराष्ट्रभर माझी लाडकी बहीण ही योजना मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होताना आपल्याला दिसत आहे। मित्रांनो, ही योजना लोकप्रिय होत असताना या योजनेसंबंधी अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मित्रांनो प्रसार माध्यमांवर किंवा मित्रांनो आपल्या इंटरनेटवर, आपल्या मोबाईलवर, व्हॉट्सअप ग्रुपवर ह्या मित्रांनो व्हायरल होताना दिसत आहे। आणि यामुळे जे याचे लाभार्थी आहेत, ज्या महिला आहेत, यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम हे पसरत आहे। सध्या मित्रांनो एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि ती म्हणजे लाडकी बहीण योजना फक्त 3 महिन्यासाठीच आहे। 3 महिन्यानंतर ही योजना एक्सपायर होईल, म्हणजे निवडणूक झाल्यानंतर ही योजना मित्रांनो राहणार नाही असं बोलल्या जात आहे। मात्र या बातमीत किती सत्यता आहे हेच पडताळून पाहण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही प्रथमच आपल्या YouTube चॅनल आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। मित्रांनो, सध्या विरोधी पक्षांकडून या योजनेसंबंधी सत्ताधारी पक्षांवर मित्रांनो टीका टिप्पणी हे केल्या जात आहेत। त्यामध्ये विरोधकांकडून असं बोललं जात आहे की ही योजना फक्त निवडणुकीला अनुसरून आणण्यात आली आहे आणि सरकारी पैशांमधून जनतेची मते विकत घेण्याचा हा प्रयत्न आहे, असं मित्रांनो विरोधी पक्ष नेते श्री विजय वडेट्टीवार असं यांनी वक्तव्य केलं। त्याचनंतर मित्रांनो रोहित पवार यांनी असं म्हटलं की या योजनेला एका वर्षामध्ये तब्बल 46,000 कोटी रुपये एवढा खर्च हा अपेक्षित आहे। मात्र सरकारने याला फक्त 10,000 कोटी रुपये मंजूर केले आहेत, म्हणजे 10,000 कोटी रुपये फक्त 3 महिने पुरतील एवढी मित्रांनो ती रक्कम आहे। आता याच्यात सत्यता किती आहे, शासनाने खरंच किती रुपये मंजूर केले आहेत हे आपल्याला माहित नाही, पण असं वक्तव्य विरोधी जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जे आमदार आहेत रोहित पवार यांनी असं केलं। म्हणून मित्रांनो ही गोष्ट फार मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे की याला फक्त 10,000 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि 10,000 कोटी फक्त 3 महिने पुरतील एवढीच रक्कम आहे। म्हणून ही योजना मित्रांनो 3 महिन्यापर्यंत चालेल आणि 3 महिन्यानंतर ही योजना बंद होईल। पण फक्त हे मित्रांनो विरोधकांकडून केले जाणारे आरोप आहेत, याच्यामध्ये सत्यता किती आणि सरकारने हे सर्व आरोप जे आहे हे फेटाळून लावले आहेत आणि सरकारचं म्हणणं आहे की ही योजना चालू झाली म्हणजे आता ही मित्रांनो चांगल्या प्रकारे येणाऱ्या काळातही ही योजना चालू राहील। म्हणून मित्रांनो ही जी 3 महिन्यानंतर ही योजना बंद होईल ही जी मित्रांनो सध्या न्यूज पसरत आहे, तर याच्यामध्ये हे फक्त विरोधकांचे आरोप आहेत, याच्यात काही तथ्य नाहीये। याच्यात मित्रांनो सत्यता असायला पाहिजे मित्रांनो, ती नाहीये, हे फक्त एक विरोधकांकडून लावलेले आरोप आहेत, ही गोष्ट तुम्ही लक्षात। आणि अशी काही ऑफिशियल स्टेटमेंट सरकारकडून आलेली नाहीये। म्हणून मित्रांनो ही कशी वाटली आपली माहिती आपल्याला कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।